बघा सामना 3 षटकांचा असेल. गेम इज ऑन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू. कोमल जबरदस्ती कामगिरी करतात या स्पर्धेमध्ये. या सीझनमध्ये खुल्या गटातनं सुद्धा अतिशय चांगली कामगिरी कोमल यांची राहिली आहे. कारण पीके अँड सन्स 11 प्रल्हाद कालन यांचा संघ आपण पाहतो खुल्या गटातून आपण पाहतो नेहमीच, आणि कोमल त्या संघाचं नेतृत्व करत असतात. कल्याण डोंबिवली खुल्या गटातनं पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली ग्रामीण असा संघ आपण पाहत असतो. खुल्या गटातनं मात्र त्या संघाचं नेतृत्व कोमल करत असतात. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेलेत. कोमल पुन्हा एकदा तयार. ऑफ साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतात. धावा आल्या तोपर्यंत 2. ऑन साइडला खेळलेत कमलाकर भोईर. चेंडू 1 बाउन्स ओरदोर चौकार जातोय. धावसंख्या पोहोचली ती 6 वर. ऑन साइडला षटकार आलाय रजनीकांतच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. टेकअप घेतलाय चेंडूने. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. अशा पद्धतीने पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 12 धावा. सुनील भोईर येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. सुनील भोईर तयार. लेफ्ट मोर द विकेट. स्ट्राइक एंडला प्रवीण वजे. बिनबाद 12. ऑन साइडला क्या बात आहे. थोडेसे शफल झाले ऑफ साइडला. ऑन साइडला प्रवीण वजेच्या बॅट मधला षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली तब्बल 18 वर. घ्या दुसरा घ्या, दुसरा घ्या. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. सुनील लेफ्ट मोर द विकेट. आता मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आलेत. झेल सुटलाय. सुटलेले झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये. चांगला प्रयत्न केला. घ्या 6 वाला, घ्या 6 वाला. धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. सुनील पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
चांगलं कमबॅक करतात गोलंदाज सुनील भोईर. गोलवलीच्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता या संघानं. धावसंख्या 20. ऑन साइडला क्या बात आहे. 2 चेंडू संघर्ष केला आणि या चेंडूवर ठोकलाय प्रवीण मजून षटकार. धावसंख्या पोहोचली 26 वर. अरे 6वाला किती वेळा घ्यायचा तो हरवल्यावर. गुड बॉलिंग मात्र एसटी रक्षक बीट झाले. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 27. षटकार संपली ती 2. शेवटचं षटक नरेश येत आहेत. 6 चेंडू बाकी असतील. धावसंख्या 27. जेल टिपलाय. पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय तर गोलंदाज नरेश पाटीलनं. प्रवीण वजेच्या खेळीचा अंत होतोय. पवार येत आहेत. नवीन फलंदाज. सोन्या 50-50 40+ चषक वडवली. आयोजक हनुमान पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. संजय पवार स्ट्राईक एंडला. गोलंदाज नरेश पाटील. धावसंख्या 27. उंच गेलाय षटकार. क्या बात आहे. संजय पवारच्या बॅट मधनं षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 33 वर. आता 6चा चेंडू कोण आणेल. नरेश मात्रे. तोच चेंडू पाहिजे. वेगाने बॅट फिरली. षटकाराला ताबडतोब उत्तर दिलं नरेश पाटीलनं. डॉट बॉलची समाप्ती होते. एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केल्यानंतर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाहीये. फुलटॉस चेंडू. सिंगल आली आहे. धावसंख्या 34. दोन चेंडू बाकी असतील शेवटचे. धावसंख्या 34. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. क्या बात है. आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज आपण पाहतोय नरेश पाटीलनं. चांगली गोलंदाजी. वाईड चेंडू. धावसंख्या 35. ऑन साइडला फटका पसला नितीन पाटील. गुड कॅच.
मगाशी 500 लावले होते, आता नव्हते. 35 धावा झाल्या. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये मनपाडा संघानं 4 षटकांमध्ये धाबा कुठल्यात 35. सलामीची जोडी आपण पाहतोय ती कोमल आणि नरेश, तर गोलंदाज संजय. 24 चेंडू आणि 36 ची गरज. 3 षटक, माफ करा, 18 चेंडू आणि 36 ची गरज. 18 चेंडू आणि 36 ची गरज. स्ट्राईक यांना कोमल. पहिला चेंडू बघा, पहिल्या चेंडूवर झेल टिपला मित्रांनो, घनश्यामनं झेल टिपला. एकाच संघातनं खेळत असतात खुल्या गटातनं कोमल आणि घनश्याम. पीके अँड सन्स 11 आणि त्या संघाच्या क्षेत्ररक्षकाने कोमलचा झेल टिपला. मित्रानं मित्राचा झेल टिपला. मैदानात मैत्री नसते, आनंदाची गोष्ट आहे. सुनील भोईर आलेत. नाना
17 चेंडू आणि 36ची गरज. संजय पवारने पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. संजय पवार चांगली गोलंदाजी करतात. राईट आर्म राऊंड द विकेट. क्या बात आहे. मात्र फटका फसला. घनश्याम आलेत. घनश्यामनं झेल टिपला. 2 झेल टिपलेत घनश्यामनं. आणि बघा पीके अँड सन्स या संघातनं ते खेळत असतात खुल्या गटातनं आणि दोन्ही मित्रांचे झेल टिपलेत. कोमलचे 50 धावा त्यांनी पाहिला. कोमलनं 50 धावा कुठल्या आनंदाने ते आले सामना बघायला आणि कोमलचा झेल टिपला. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता संजय पवारनं 2 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग. अरुण आलेत नवीन फलंदाज. 0 या धावसंख्येवर आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. संजय पवार पुन्हा एकदा तयार. बलराम मात्रे गुड फिल्डिंग. फक्त सिंगल. सिंगल आली आहे. धावसंख्या 1. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. नो चेंडूचा इशारा केला. फ्रीडची संधी असेल. धावसंख्या 2. फ्रीडची संधी असेल फलंदाज नरेश पाटीलकडे. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाही तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 3 वर पोहोचली आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये संजय पवार यांच्याकडनं. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. वाईड चेंडू. दिशा भरकटलेत. धावसंख्या 4. झेल टिपला गेला. या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली संजय पवारची. फक्त 4 धावांचं षटक हाताळलं आणि गडी बाद केले ते एकूण 3. गुड बॉलिंग. गोलंदाज आपण पाहतो रजनीकांत. प्रवीण येत आहेत कदाचित. प्रवीण वजे येत आहेत. आता 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल.
बघा नरेश मात्र अंदाज वर्तवत आहेत. पहिल्या बॉलवर षटकार मारला तर पिसिवलीवाले जिंकतील. षटकार ठोकला, नरेश मात्रे यांचं भविष्य खरं ठरलं. 6 धावा आल्यात. आता कदाचित नरेश मात्रे बोलणार नाहीयेत. धावसंख्या 10. तुम्ही बोललं नरेश मात्रे षटकाराला भविष्य खरं ठरलं. आता नाही. बघा नंदू भोईर, आता नाही. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला फलंदाज नरेश पाटीलनं. पुन्हा एकदा तयार. वाईड चेंडू. धावसंख्या पोहोचली ती 11वर. आजच्या दिवसात राजू काटे असतील, किशोर मुंडे असतील, कमलाकर भोईर असतील, अरविंद पाटील असतील. पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे पंचांची. खाली राहतोय चेंडू, सिंगल तर आली आहे. संजय पवार स्वतः यष्टीरक्षक चेंडू गॅदर करतात. इथे मात्र शर्यत जिंकतोय कोण? ते जिंकलेत नरेश. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 13वर. 10 चेंडूने 23 धावांची गरज. जोपर्यंत नरेश पाटील खेळपट्टीवर असतील तोपर्यंत नक्कीच पिसुली संघ त्यांच्याकडनं अपेक्षा करेल. कित्येक सामने जिंकून दिले त्या फलंदाजांना. बघा नरेश मात्र सांगतात मी आहे, मैं हूं. क्या बात है. षटकार आला नरेश पाटीलच्या बॅटमधनं. 6 धावा. अन्वित इंटरनेटचे ऑनर पिंटू गायकर आले, त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. धावसंख्या पोहोचली ती 19वर. 19 धावा आपण पाहतो धाव फलकावर. नऊ चेंडूंनी 17ची गरज. नऊ चेंडू आणि 17ची गरज. प्रवीण मजे रन ओव्हर द विकेट. स्ट्रायकरला नरेश पाटील. इथं फटका फसला. ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त केली. बघा नरेश पात्रे गेले, गोलंदाजाशी चर्चा केली, संजय पवारला सांगितलं, त्यानंतर विकेट प्राप्त केली. 8 चेंडूंनी 17ची गरज. आठ चेंडूंनी 17ची गरज. नंदू भोईर स्ट्रायगनला. संघनायक प्रवीण वजे. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा तयार. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 20वर. बॅट्समन निरंकार व्हाईट टी शर्ट, तो नंदू भोईर. आता किती झाले? बॅटच्या बॉलने 1 2 3 4 5 एक बॉल बाकी आहे. निरंकार. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग.
6 चेंडू आणि 16ची गरज. 6 चेंडू 16. रजनीकांत येतात शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 16ची गरज. 36 धावांचा सामना इथे रंगतोय तो मानपाडा विपक्ष पिसवली. वाईड चेंडू. 6 चेंडू 15ची गरज. धावसंख्या 21. ऑफसाईडला खेळले. क्षेत्ररक्षक चौकार आलाय. नंदू भोईडच्या बॅट मधनं चौकार आलाय. गुड बॅटिंग. पाच चेंडू आणि धावांची गरज असेल ती 11. सामना अजूनही खुला असेल. नंदू भोईरनं चौकार ठोकलाय. कोमल बाद झाले, सुनील बाद झाले, अरुण बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय नरेशही बाद झाले. मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये भविष्य आपण सांगू शकत नाहीये. 5 चेंडू 11ची गरज. नंदू भोईर स्ट्राइक एंडला. 5 चेंडू 11ची गरज. रजनीकांत राईट आर्म ओव्हर द विकेट. नरेश मात्रे बघा अशी मजा करतायत. सिंगल आली आहे. 4 चेंडू 10ची गरज. धावसंख्या 26. 4 चेंडू 10ची गरज. ऑन साइडला खेळले. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. दत्ता मात्रे चेंडू गॅदर करतात. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या 27. 3 चेंडू 9ची गरज. एक चौकार किंवा एक षटकार तर मारावाच लागेल. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. लक्षात घ्या. धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 29 वर. 2 चेंडू 7ची गरज. या चेंडूवर धाव येणे गरजेचे असेल. सिंगल आली तरी चालेल. शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज असेल. मात्र निर्धाव चेंडू गेला. चला ठीक आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतला. ठीक आहे हरकत नाही आहे. बघा रोशन 2 मिनिटं. नरेश मात्र 2 मिनिटं. बघायला हरकत नाही आहे. बघायला हरकत नाही आहे. आपण 2 मिनिटं थांबूया कारण 2 ओव्हर कमीच झाल्यात अशा पण. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2 धावा पूर्ण झाल्यात.
2 चेंडू 7ची गरज. या चेंडूवर सिंगल आली, डबल आली तरी सामना खुला असेल. चौकार षटकार आला तरी चांगली गोष्ट असेल. मात्र निर्धाव चेंडू गेला तर मात्र 1 चेंडूनी 7ची गरज असेल. या चेंडूवर धाव घेणं गरजेचं असेल. 2 चेंडू 7ची गरज. दोन चेंडू 7ची गरज. रजनीकांत गायकवाड रन मोड विकेट. चेंडू उंच गेलाय. घनश्याम आलेत वेगानं. झेल सुटला. तिसरा धावाचा प्रयत्न केला जाईल का? केला जातोय. आता मात्र फलंदाज बाद. एक चेंडू 5 धावांची गरज. एक चेंडू 5 धावांची गरज. षटकारा ठोकावाच लागेल. सचिन आलेत. सचिन स्ट्रायकेनला. एक चेंडू 5 धावांची गरज. जबरदस्त सामना आपण पाहतोय. मानपाडा विपक्ष पिसवली. एक चेंडू 5 धावांची गरज. अशा पद्धतीनं सोन्या 50-50 40 प्लस चषक स्पर्धेचा मानकरी ठरलाय तो जय पिंपला देवी मानपाडा संघ. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो पिसिवली संघ.